तर विद्यार्थ्यांनो, 91व्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत असे म्हणेल तरी चालेल. आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असं आहे, रुग्णालयातील बेड ऑनलाईन बुक करण्यासाठी कोणता ॲप सुरू करण्यात आलेला आहे? रुग्णालयातील बेड ऑनलाईन बुक करण्यासाठी खालीलपैकी कोणता ॲप सुरू करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अमृत वाहिनी हा जो ॲप आहे रुग्णालयातील बेड ऑनलाईन बुक करण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अमृत वाहिनी हा ॲप भारतातील कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलेला आहे? अमृत वाहिनी हा ॲप भारतातील कोणत्या राज्य सरकारद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील झारखंड या राज्याद्वारे अमृत वाहिनी हा ॲप लॉन्च झालेला आहे. पुढचा प्रश्न, आंबी टॅग हे कशाची नोंद करण्याचे स्वदेशी तंत्रज्ञान आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. आंबी टॅग हे खालीलपैकी कशाची नोंद करणारे स्वदेशी तंत्रज्ञान आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तापमानाची नोंद करणारे आंबी टॅग हे एक स्वदेशी यंत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंबी टॅग ही तापमानाची नोंद करणारे स्वदेशी तंत्रज्ञान कोणी विकसित केलेले आहे? आंबी टॅग हे तापमानाची नोंद करणारे स्वदेशी तंत्रज्ञान कोणी विकसित केले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. IIT रोपर यांनी जे आहे आंबी टॅग हे तापमानाची नोंद करणारे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. IIT रोपर किंवा रूपनगर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? IIT रूपनगर किंवा IIT रोपर हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भारतातील पंजाब या राज्यामध्ये IIT रोपर किंवा रूपनगर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, फास्टर हायर स्ट्रॉंगर टुगेदर हे नवे घोषवाक्य कोणाचे आहे ते सांगायचं आहे? फास्टर हायर स्ट्रॉंगर टुगेदर हे खालीलपैकी कोणाचे नवे घोषवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. ऑलिम्पिकचे जे आहे फास्टर हायर स्ट्रॉंगर टुगेदर हे नवे घोषवाक्य करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुरंदर करार हा खालीलपैकी कोणाकोणामध्ये होता ते झाला होता ते सांगायचं आहे? पुरंदर करार हा खालीलपैकी कोणाकोणामध्ये झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. इंग्रज व मराठे यांच्यामध्ये जे आहे पुरंदर हा एक करार झालेला आहे. पुढचा प्रश्न, राजश्री शाहू महाराजांचे निधन कोणत्या शहरात झालेले होते? राजश्री शाहू महाराजांचे निधन खालीलपैकी कोणत्या शहरात झालेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई या शहरामध्ये शाहू महाराजांचे एक निधन झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रास आर्थिक मदत केलेली होती? शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या एका वृत्तपत्रास आर्थिक मदत केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शिवछत्रपती या वृत्तपत्रास जे आहे शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेशाची कोणती राजधानी आहे ते सांगायचं आहे? धर्मशाळा हे शहर हिमाचल प्रदेशाची कोणती राजधानी आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. हिवाळी राजधानी जे आहे धर्मशाळा ही हिमाचल प्रदेशाची राजधानी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल हा फक्त आणि फक्त 1 वर्षाचा असतो ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त 1 वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. स्वित्झर्लंड हा जो देश आहे या देशामध्ये या ठिकाणी राष्ट्रपतींचा कार्यकाल 1 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, कागदाच्या पिशवीला विघटनासाठी एकूण किती महिन्याचा कालावधी लागत असतो? कागदाच्या पिशवीला विघटनासाठी एकूण किती महिन्याचा कालावधी लागत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1 महिन्याचा जो कालावधी आहे कागदाच्या पिशवीला विघटनासाठी लागणारा कालावधी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणत्या जमिनीच्या संपूर्ण जमिनीच्या क्षेत्रापैकी किती टक्के जे क्षेत्र आहे ते हिमनद्यांनी व्यापलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. जगातील एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी किती टक्के जमिनीचे क्षेत्र जे आहे ते हिमनद्यांनी व्यापलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. जगातील एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी जे आहे 10% एवढे जे क्षेत्र आहे हिमनद्यांनी व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न, कोलगेट कंपनीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरातून झालेली होती? कोलगेट कंपनीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरातून करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. न्यूयॉर्क हे जे शहर आहे या शहरामधून कोलगेट कंपनीची सुरुवात करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया.
आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार हे कोणी सुरू केलेले होते? आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, लॉर्ड रिपन यांच्याद्वारा जे आहे आधुनिक भारतामध्ये स्थानिक स्वराज्य सरकार हे एक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, रक्तप्रवाह थांबवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात असतो? रक्तप्रवाह थांबवण्यासाठी खालीलपैकी कशाचा एक वापर केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, त्रुटीचा जो वापर आहे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणता धर्म स्वीकारला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणता एक धर्म स्वीकारलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ख्रिश्चन धर्म हा जो धर्म आहे पंडिता रमाबाई यांनी स्वीकारलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, जमखिंडी हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मस्थळ जमखिंडी हे कोणत्या राज्यात स्थित आहे? विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मस्थळ जमखिंडी हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये जमखिंडी हे एक स्थळ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबामध्ये झालेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मराठा कुटुंबामध्ये जे आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झालेला होता. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव पडला होता ते सांगायचं आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, जॉन मिल आणि हार्बर्ट स्पेन्सर आणि मॅक्स म्युलर या तिन्ही व्यक्तीचा जो प्रभाव आहे विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर एक झालेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता? वोटिंग मशीनचा वापर सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, 1999 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये भारतामध्ये सर्वप्रथम वोटिंग मशीनचा वापर झालेला आहे. पुढचा प्रश्न, देशामध्ये 40% कॅन्सर कशाच्या सेवनामुळे होत असते ते सांगायचं आहे. देशामध्ये 40% पेक्षा जास्त कॅन्सर हे कशाच्या सेवनामुळे होत असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, वरीलपैकी सर्वच म्हणजे दारू, सिगरेट आणि तंबाखू या सर्व वस्तूच्या सेवनामुळे जे आहे तर 40% पेक्षा जास्त कॅन्सर हे होत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला किंवा आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मितीचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, घारापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिला समुद्री लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प हा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे ते सांगायचं आहे. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, मुंबई या शहरामध्ये ग्रीनफील्ड नावाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे समाजसुधारक कोणत्या ठिकाणचे होते? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे समाजसुधारक होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, बंगाल या ठिकाणचे जे आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे एक समाजसुधारक व्यक्ती होते. पुढचा प्रश्न, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व विधवा विवाह चळवळ सुरू करणारी कोणती व्यक्ती खालीलपैकी आहे ते सांगायचं आहे. स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते तसेच विधवा विवाह चळवळ सुरू करणारे खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते तसेच विधवा विवाह चळवळ सुरू करणारे या ठिकाणी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर ही एक प्रमुख व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती? हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रासबिहारी बोस यांच्याद्वारा हिंदी स्वातंत्र्य संघाची एक स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न, या ठिकाणी विश्वास, एकता आणि बलिदान हे खालीलपैकी कशाचे ब्रीदवाक्य होते ते सांगायचं आहे मित्रांनो. विश्वास, एकता आणि बलिदान हे खालीलपैकी कशाचे ब्रीदवाक्य होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, आझाद हिंद सेनेचे विश्वास, एकता आणि बलिदान हे सर्व एक ब्रीदवाक्य बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. हरिजन सेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाद्वारा करण्यात आलेली होती? हरिजन सेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महात्मा गांधी यांच्याद्वारा जे आहे हरिजन सेवक संघाची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। महान्यायवादी, मंत्रिमंडळ तसेच राज्यपाल या तिन्हींचाही कार्यकाल जो आहे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। 11वे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहे? 11वे मूलभूत कर्तव्य हे राज्यघटनेमध्ये कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। 2002 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्याची परवानगी नाही ते सांगायचं आहे। किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 14 वर्षाखालील मुलांना जे आहे कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता बनलेला आहे? विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। जगातील अमेरिका हा जो देश आहे विनाशकारी उपग्रहावर बंदी घालणारा जगातील प्रथम क्रमांकाचा देश ठरलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे? रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून कोणाचे नाव घेण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे? अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। स्वाती धिंग्रा यांची जी नियुक्ती आहे अलीकडेच बँक ऑफ इंग्लंडचे सदस्य म्हणून करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ई लर्निंग योजना सुरू केलेली आहे? अलीकडेच भारतातील कोणत्या राज्य सरकारने ई लर्निंग योजना सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। हरियाणा या राज्य सरकारने अलीकडेच ई लर्निंग योजना सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच किती करारावर स्वाक्षरी केलेली आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एकूण किती करारावर स्वाक्षरी केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। एकूण 6 करारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच स्वाक्षरी केलेली आहे। पुढचा प्रश्न। अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशासोबत एकूण 6 करारावर स्वाक्षरी केली आहे? अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारा खालीलपैकी कोणत्या देशासोबत 6 करारावर स्वाक्षरी झाली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। नेपाळ या देशासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 6 करारावर स्वाक्षरी केलेली आहे। पुढचा प्रश्न। कोणत्या संस्थेने अलीकडेच राष्ट्रीय डेटा अँड विश्लेषण प्लॅटफॉर्म सुरू केले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। कोणत्या संस्थेने अलीकडेच राष्ट्रीय डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म हे सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। नीती आयोग यांच्याद्वारे अलीकडेच डेटा आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेले आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न। कोणत्या देशाची परिचारिका अन्ना कबाले जगातील सर्वोत्तम परिचारिका बनलेली आहे ते सांगायचं आहे? कोणत्या देशाची परिचारिका ही अन्ना कबाले जगातील सर्वोत्तम परिचारिका बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। अन्ना कबाले ही जी महिला परिचारिका आहे केनिया देशाची सर्वोत्कृष्ट एक परिचारिका व्यक्ती बनलेली आहे। पुढचा प्रश्न। भारतातील कोणत्या राज्याने जीवाला या नावाची विशेष कर्ज योजना सुरू केलेली आहे? भारतातील कोणत्या राज्याने जीवाला नावाची एक विशेष योजना ही कर्ज योजना सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। महाराष्ट्र या राज्य सरकारने जे आहे जीवाला नावाची विशेष कर्ज योजना सुरू केलेली आहे। पुढचा प्रश्न। RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत कोणत्या स्थानावर स्थित आहे? RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक खालीलपैकी कोणता लागलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 150व्या क्रमांकावर RSF 2022 वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक लागलेला आहे। पुढचा प्रश्न। भारताने कोणत्या देशासोबत ट्रान्समिशन इंटरकनेक्शन प्रस्ताव केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो? भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत ट्रान्समिशन इंटरकनेक्शन प्रस्ताव केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मालदीव या देशासोबत भारताने जे आहे ट्रान्समिशन इंटरकनेक्शन प्रस्ताव केलेला आहे। पुढचा प्रश्न। मारुती सुझुकी इंडियाने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे? मारुती सुझुकी इंडियाने खालीलपैकी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केलेला आहे?
आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंडियन बँक या बँकेसोबत मारुती सुझुकी इंडियाने सामंजस्य करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याने संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्प सुरू केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणत्या राज्य सरकारने संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी एक नवीन प्रकल्प हा सुरू केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी मेघालय या राज्याने जे आहे एक योजना किंवा प्रकल्प सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न, नुकतीच WTOची 12वी मंत्रिस्तरीय परिषद कोठे होणार आहे ते सांगायचं आहे. नुकतीच WTOची 12वी मंत्री परिषद ही कोणत्या ठिकाणी होणार आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील. जिनिव्हा या ठिकाणी जे आहे या ठिकाणी WTOची 12वी मंत्री परिषद ही पार पडणार आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली. इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर या नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.